प्रधानमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत मंजूर झालेल्या पुलाचं काम सुरू असून पर्यायी रस्ता न काढल्यानं वाहतूक खोळंबलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची एसटी बस येत नसल्यानं गेल्या 8 दिवसांपासून विद्यार्थ्यांची शाळा बुडाली। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी पंतप्रधान सडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या दालनामध्ये शाळा भरवली। आम्ही संबंधित शाळेला विचारणा केली जाऊन शाळेमध्ये शाळेने सांगितलं रस्त्याच्या कामामुळे बस जाणार नाही समजा असं सांगितलं म्हणजे तर त्याच्यानंतर शाळेने पत्र देखील ह्या ऑफिसला दिलेलं आहे। वैयक्तिक आम्ही सुद्धा भेटलेलो ते जे इंजिनियर होते त्यांना, परंतु कोणत्याही प्रकारचा त्यांनी पर्यायी मार्ग काढलेला नाही। त्याच्यामुळं 8-10 दिवस झालं पूर्णपणे त्यांची मुलींची शाळा बंद आहे। त्याच्यामुळे आम्ही इथं ठामपणे सगळे पालक आणि मुली घेऊन इथं ऑफिसमध्ये आलेलो आहेत आणि थांबणार आहेत। जोपर्यंत आजच्या जर मार्ग काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून गावाकडे परत जाणार नाही। प्रत्यक्ष तिथं साईडवर उपस्थित राहून त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील डायव्हर्सिटीच्या बाबतीत ते जागेवर सोडायचा उद्या मी प्रयत्न करणार आहे। यासाठी माझे उपअभियंता जेई आणि संबंधित कंत्राटदारांसुद्धा त्याच्यावर त्या कामावर हजर राहण्यासाठी त्यांना सूचित केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठली अडचण येणार नाही याची 100% खात्री करून उद्या त्या साईटवर त्यांचा निकाल लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।